श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज आहे 17 फेब्रुवारी आणि आजच्या दिवशी आलेली आहे औदुंबर पंचमी. तर आज आपल्याला एका झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे औदुंबराच्या झाडाला, आणि औदुंबराच्या झाडाची आपल्याला मनोभावे विधिवत पूजन करायचं आहे. तर त्याबद्दलची माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानण्याची प्राचीन परंपरा आहे. निसर्गातील अनेक गोष्टींचे पूजन केले जाते. निसर्गाची अद्भुत देणगी असलेले काही झाडं, वृक्ष आवर्जून पूजली जातात. याचे केवळ आध्यात्मिक किंवा सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्व नाही, तर वैज्ञानिक, आरोग्यदायी असे देखील गुणधर्म त्या झाडांमध्ये, वृक्षांमध्ये आढळून येतात. त्यापैकीच एक म्हणजे औदुंबराचं झाड. औदुंबर माघ महिन्यातील कृष्ण पंचमीला औदुंबर पंचमी साजरी केली जात असते. औदुंबर नाव उच्चारताच दत्तगुरु आपल्याला आठवत असतात, कारण दत्त महाराजांचे नाव घेताच वाडीचे स्मरण होते. उद्या माघ कृष्ण पंचमी या तिथीला औदुंबर पंचमी असं देखील म्हटलं जातं. भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमन केल्यानंतर श्री नरसिंह वाडीच्या पुजाऱ्यांना प्रत्यक्ष दर्शन देऊन 5 दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती आणि उद्याच्या पावन श्री स्वामी समर्थ महाराज अदृश्य झाले होते. म्हणून वाडीला श्री गुरु प्रतिपदेपासून औदुंबर पंचमी पर्यंत जागराचा महोत्सव होत असतो. त्याचबरोबर नरसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री महापूजा केली जाते आणि रात्रभर विविध उपक्रमांनी सेवा देखील केल्या जात असतात. पहाटे श्रींचा पालखी सोहळा होतो आणि पंचमीच्या रात्री जागर झाल्यावरती पहाटे दत्त गोपाळ काला संपन्न होऊन हा जागरणाचा महोत्सव समाप्त होतो. त्याचप्रमाणे वाडीमध्ये हा महोत्सव मोठ्या आनंदात साजरा होतो आणि या शुभ तिथीला राजाधिराज श्री योगीराज अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे लाडके शिष्योत्तम परमपूज्य सद्गुरू श्री कृष्ण सरस्वती स्वामी महाराजांची जयंती देखील असते. आणि म्हणूनच आपल्याला उंबराच्या झाडाला औदुंबर पंचमीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे आपल्याला औदुंबराच्या झाडाला काही वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहे. औदुंबर पंचमीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. बघा, औदुंबराचं झाड, ज्याला आपण उंबराच्या झाड या नावाने देखील ओळखलं जातं. आता बरेच जण औदुंबराला उंबर या नावाने देखील बोलत असतात. तर आपण उंबराच्या झाडाला तर उद्याच्या दिवशी आपल्याला घरामध्ये काही सेवा देखील महाराजांच्या करायच्या आहे आणि महाराजांची कृपा आपल्याला अखंड स्वरूपात प्राप्त करून घ्यायची आहे. यासोबतच उद्याच्या दिवशी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे. या उपायामध्ये तुम्हाला उंबराच्या झाडाला फक्त एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू तुम्ही अर्पण केल्यामुळे तुमच्या कितीही कठीणातील कठीण ज्या काही इच्छा असेल तर त्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील आणि तुमच्या घराची, मुलांची, पतीची भरभरून अशी प्रगती होत जाईल. तर असा हा उपाय तुम्हाला कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, उंबराच्या झाडाला ही वस्तू कधी अर्पण करायची आहे आणि ती कशा पद्धतीने करावी याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. कारण उंबराच्या झाडामध्ये साक्षात श्री दत्तगुरु महाराजांचा वास आहे अशी देखील मान्यता आहे. यासोबतच पुरातन काळापासून औदुंबराच्या झाडाला प्रथम पूजनीय मानलं गेलेलं आहे. कारण आपल्या भक्त प्रल्हादांच्या रक्षणासाठी भगवान विष्णू देवांनी अर्धे मनुष्य आणि अर्धे सिंहाचे शरीर हे धारण केले होते आणि राक्षसाचा राजा हिरण्यकश्यपूचा वध केला होता. तो अवतार म्हणजे नरसिंहाचा होता. भक्त प्रल्हाद हे श्रीहरी भगवान विष्णू देवांचे निस्सीम भक्त होते आणि हिरण्यकश्यपू यासारख्या राक्षसाचा मुलगा असून देखील भगवान विष्णूंची सेवा उपासना करत असल्यामुळे ते हिरण्यकश्यपूला सहन व्हायचे नाही आणि त्यामुळे एक दिवस त्यांनी त्याला मारण्याचा देखील प्रयत्न केला.
परंतु हिरण्यकश्यपूला असा वर होता की त्याला कोणताही असुर, यक्ष किंवा इतर कोणताही प्राणी मारू शकणार नाही. तर दिवसन रात्र ना दुपारी ना घरात ना बाहेर आकाशात कुठे पाताळात या शास्त्राने असे वरदान प्राप्त होते. त्यामुळे मग भगवान विष्णू देवाने नरसिंहाचा अवतार धारण केला आणि त्यांचे अर्धे शरीर मानवाचे, अर्धे शरीर प्राण्याचे होते. आणि हिरण्यकश्यपूला असलेल्या वरदानामुळे त्याला घरात मारता येत नव्हते किंवा बाहेर देखील मारता येत नव्हते, तर आकाशात किंवा पाताळात कुठेही मारता येत नव्हतं. त्यामुळे त्यांनी घराच्या उंबरठ्यावरती बसून हिरण्यकश्यपूचा आपल्या नखाने वध केला होता. परंतु हिरण्यकश्यपूच्या रक्तात असलेल्या विषामुळे भगवान नरसिंहांच्या नखाची आग होत होती आणि ती काही केल्यास शांत होत नव्हती. त्यामुळे त्यावेळेस उंबराच्या झाडाच्या पानांचा जो रस आहे, गर आहे, तर तो भगवान नरसिंहांच्या नखांना लावल्यानंतर ती आग शांत झाली आणि भगवान नरसिंह म्हणजे श्रीहरी श्री विष्णू देवांचा अवतार आणि औदुंबराच्या पानाच्या रसामुळे त्यांची आग शांत झाल्यामुळे भगवान श्रीहरी विष्णू देवांसोबतच माता देवी लक्ष्मी ही प्रसन्न झाली आणि त्या दोघांनी मिळून औदुंबराच्या अर्थात उंबराच्या झाडाला असे वरदान दिले की तुला सदैव फळे येत राहील. तुझे नाव कल्पवृक्ष असेल. जो कोणी तुझे नित्य पूजन करेल, सेवा करेल, आराधना करेल, तर त्यांच्या मनातील सर्व इच्छा, आकांक्षा, मनोकामना ह्या नक्कीच पूर्ण होतील. तुझे दर्शन घेताच उग्र विष्णू देखील शांत होईल. ज्यांना खूप वर्षापासून मुलबाळ नसेल त्यांनी उंबराच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घातल्यास त्यांना मुलबाळ होईल, संतती प्राप्त होईल. इतकंच अनन्य साधारण असं महत्व या औदुंबराच्या झाडाला प्राप्त झालेलं आहे, उंबराच्या झाडाला प्राप्त झालेलं आहे. आणि उद्या तर औदुंबर पंचमी ही शुभ तिथी आहे. उद्याच्या दिवशी उंबराच्या झाडाला फक्त एक वस्तू अर्पण करून आपण भगवान श्रीहरी विष्णू देवांच्या कृपेसह सोबतच दत्त महाराजांची सुद्धा अखंड स्वरूपात कृपा प्राप्त करून घेऊ शकतो आणि आपल्या कठीणातील कठीण कितीही इच्छा असतील तर त्या पूर्ण करू शकतो. तर कोणती आहे ती वस्तू? उद्याच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्हाला कधीही हा जो उपाय आहे तर तो करता येईल. फक्त 12 ते 12:30 या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा नाही. कारण कोणतीही 12 ते 12:30 या वेळेमध्ये कोणतीही पूजा, सेवा, उपाय आपल्याला करायचे नसतात. कारण की 12 ते 12:30ची वेळ जी आहे तर ती दत्त महाराजांची भिक्षेची वेळ आहे आणि त्या वेळेमध्ये कोणतीही सेवा दत्त महाराजांची केली जात नाही. त्यावेळी ते आपण जो म्हणतो ना की ते भिक्षेसाठी फिरत असतात. जेव्हा आपल्या दारावरती कुणी येतं तर ते त्यांची झोळी असती, तर आपलं जे काही संकट असतं, दुःख असतं, तर ते झोळीमध्ये ते आपल्याकडनं घेऊन जात असतात. म्हणून त्या वेळेमध्ये कोणतीही सेवा केली जात नाही, कोणतेही उपाय केला जात नाही. आवर्जून दररोज आपल्याला 12 ते 12:30 या वेळेमध्ये कोणतीही सेवा, उपाय, पूजा करायची नसते. तर बघा, इतर बाकीच्या वेळेमध्ये तुम्ही जो हा उपाय आहे तर तो दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता. आता तुमच्या जवळपास जर कुठे एखादं औदुंबराचं झाड असेल तिथे जाऊन तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. उंबराचं झाड तुमच्या जवळपास कुठे शेजारी असेल तिथे देखील तुम्ही मनोभावे पूजन करू शकता किंवा केंद्रामध्ये जर हे झाड असेल, आता केंद्रामध्ये हे झाड असतंच औदुंबराचं. आता ज्यांना स्वामींचं केंद्र नाही किंवा मठ नाही तर आता तुमच्या शेतामध्ये असेल, जिथे कुठे असेल तिथे तुम्ही मनोभावे पूजन करा, त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तर आता जाणून घेऊया की कशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे. आता तुम्हाला जर सुतक असेल, तुमचा पिरियड्स चालू असेल, तर तुमच्या पतीने सुतक असेल तर कुणालाही घरामध्ये हा जो उपाय आहे तर तो करता येणार नाही. परंतु तुमचा जर पिरियड्स असेल तर घरातील इतर व्यक्तींनी पावित्र्य सांभाळून ही सेवा, पूजा तुम्ही करू शकता. आता सर्वप्रथम आपल्याला एक ताट घ्यायचं आहे. या ताटामध्ये सगळ्यात आधी तुम्हाला एक तांब्याचा लोटा भरून पाणी घ्यायचं आहे. कलशामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं गाईचं दूध टाकायचं आहे, सोबतच चिमूटभर हळद टाकायची आहे आणि यानंतर तुपाचा दिवा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे.
कारण भगवान श्री हरी विष्णू देवांना हळद ही खूप प्रिय आहे। तर इच्छापूर्ती लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही हा उपाय करत असाल तर आवर्जून त्यामध्ये लोट्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे, सोबतच कच्चं दूध देखील टाकायचं आहे। यानंतर तुम्हाला हळदी कुंकू अष्टगंध फुलं घ्यायची आहे, धूप घ्यायचं आहे, तुपाचा दिवा घ्यायचा आहे आणि एक मातीची पंची घ्या, त्यामध्ये सुतं गाईचं तूप टाका, गाईचं तूप नसेल म्हशीचं तूप टाका आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाका। तिथे जाऊन सर्वात प्रथम हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। त्यासाठी तुमचा तुपाचा दिवा तिथे तुम्हाला प्रज्वलित करणं गरजेचं आहे। त्यानंतर यामध्ये तुम्हाला 2 लांब वाती टाकायच्या आहे, 2 वाती घ्यायच्या आहे, 2 वातीची एक वात आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे। ती नेहमी दिवा लावताना आपल्याला 2 वातीची एक वात तयार करून लावायची असते, कारण जीवाशिवाचं प्रेम म्हणून ह्या 2 वाती जाळल्या जात असतात। आता आपल्याला मिठाई किंवा खडी साखर असेल तुमच्याकडे नैवेद्यासाठी तर ती घ्यायची आहे। सोबतच तुम्हाला त्या कलशामध्ये आपण जे औदुंबराला पाणी अर्पण करणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला गुळाचा खडा देखील टाकायचा आहे आणि तिथे गेल्यावरती सर्वात प्रथम आपल्याला दिव्याला खाली आसन द्यायचं आहे। आसनावरती तुम्हाला आता तुम्ही फुलांचं किंवा अखंड अक्षदांचं आसन तुम्ही दिव्याला देऊ शकता। त्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर धूप लावायचं आहे आणि नंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे दत्त महाराजांचं नामस्मरण करत करत। तर आता सर्वात प्रथम आपल्याला त्या लोट्यातील पाणी हे आपल्याला झाडाच्या मुळाशी घालायचं आहे। त्यानंतर झाडाला हळदी कुंकू अक्षदा अष्टगंध अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे, धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि जो दिवा तिथे आपण उंबराच्या झाडाखाली प्रज्वलित करून लावायचा आहे। तुमची इच्छा मनोकामना उंबराच्या झाडाला अर्थातच औदुंबराच्या झाडाजवळ व्यक्त करायचे आहे। त्यानंतर मनामध्ये ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र पठण करत करत औदुंबराच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घालायच्या आहे। ज्यांना 108 प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल त्यांनी 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि मनामध्ये सतत जप करत राहायचं आहे। आता ज्यांना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करणं शक्य नाही किंवा येत नसेल त्यांनी श्री स्वामी समर्थ या षडाक्षर मंत्राचा जप करायचा आहे। अग्र प्रदक्षिणा करून झाल्यानंतर उंबराच्या झाडाखालची थोडीशी माती तुम्हाला घ्यायची आहे आणि ती माती घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे। आता ही माती औदुंबर पंचमीच्या दिवशी दिवसभर तुम्हाला देवघरामध्येच ठेवायची आहे। घरी आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही एखाद्या कुंडीत टाकून देऊ शकता झाडाच्या कुंडीमध्ये किंवा पुढच्या पंचमीपर्यंत म्हणजेच औदुंबर पंचमीपर्यंत ही जी माती आहे तर ती एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये बांधून एखाद्या डबीमध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा लाल कपड्यामध्ये बांधून ठेवू शकता, घरामध्ये ठेवू शकता। त्यानंतर तुमच्या देव्हाऱ्यासमोर जर स्वामींचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल, दत्त महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्या मूर्तीच्या आसपास किंवा फोटोजवळ तुम्ही ही कागदाची किंवा आपण लाल कपड्यामध्ये जी पुडीत बांधलेलं पोटली तयार केलेली आहे ह्या मातीची तर ही बांधून उंबराच्या झाडाखाली माती ठेवू शकता। असं तुम्ही वर्षभरासाठी ठेवू शकता। त्यानंतर तुम्ही वर्षभरानंतर परत औदुंबर पंचमीच्या दिवशी नवीन माती आणायची आहे आणि ही जी माती आहे ती तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये टाकायची आहे। किंवा जर तुम्हाला असं वाटलं की मी ही माती तुम्हाला लगेचच कुंडीमध्ये टाकायची आहे तर औदुंबर पंचमीच्या दुसऱ्या दिवशी ही माती तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये टाकून देऊ शकता। बघा हा साधा सोपा उपाय आहे, करून बघा। औदुंबराच्या झाडाला जे वरदान प्राप्त झालेलं आहे या वरदानामुळे तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची नक्कीच पूर्तता होईल आणि तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळेल आणि घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। म्हणून उद्या आलेल्या औदुंबर पंचमीला उंबराच्या झाडाला ही एक वस्तू जी आहे तर ती नक्की अर्पण करायची आहे आणि कोणतीही उपाय सेवा करताना ही पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायचं आहे। तेव्हाच आपल्याला आपण केलेल्या सेवेचं जे फळ आहे तर ते फळ प्राप्त होतं। कारण आपण अशा ज्या त्या तिथीला सेवा करतो तर त्या तिथीला दैवी शक्ती हे तत्व नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात सक्रिय असतं आणि आपण केलेल्या सेवेचं उपायांचं कितीतरी पटीने अधिक पटीने आपल्याला फळ जे आहे तर ते फळ प्राप्त होत असतं।
आणि दत्त महाराजांची सेवा आपल्याकडनं होईल तेवढी आजच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण पंचमी तिथी ही औदुंबर पंचमी ही बार एक नाही तर वर्षातून एकदाच येत असते. म्हणून आपल्याकडनं जेवढी सेवा होईल तेवढी करायची आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वामी चरित्राचं एखादं पारायण तरी करावं, किंवा आजपासून जे कोणी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत नसेल त्यांनी आजपासून केंद्रामध्ये जाऊन मठामध्ये जाऊन नारळ ठेवायचा आहे आणि स्वामी सेवेला सुरुवात करायची आहे. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने औदुंबराच्या झाडाला तुम्हाला कच्चं दूध, गुळाचं पाणी आणि थोडीशी हळद टाकून हे पाणी तुम्हाला औदुंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे. 11 प्रदक्षिणा करायच्या आहे आणि तुमची जी काय कठीण इच्छा असेल तर ती तुम्हाला तुमचे दोन्ही हात लावून औदुंबराच्या झाडाला सांडायचे आहे, व्यक्त करायचे आहे. कारण औदुंबराच्या झाडामध्ये साक्षात दत्त महाराजांचा वास असतो, भगवान श्री हरी विष्णू देवांचा वास असतो. आणि ते आपण कोणतीही सेवा अगदी मनापासून केली, तळमळीने इच्छा व्यक्त केली तर आपली इच्छा ही नक्कीच दत्त महाराज पूर्ण करतात, स्वामी महाराज पूर्ण करतात. एक हाक तुम्ही स्वामींना मारून बघा, तुमच्या मनातील इच्छा नक्की पूर्ण होती. तर सोबतच आपल्याला सेवा देखील करायचे आहे. आणि मेन म्हणजे आपला जो विश्वास आहे तर तो खूप महत्वाचा आहे. आपल्याला कितीही संकट आली, विघ्न आली तरीही आपल्याला जो आपला विश्वास आहे देवांवरचा तर तो कधीही डगमगून द्यायचा नाही. आपण खंबीर राहून आपल्याला आता जे काय सुख असेल, दुःख असेल तर स्वामी करून घेतील, स्वामी त्यातून मार्ग काढतील, स्वामी समर्थ आपल्याला पाहतील. अशा पद्धतीच्या आपल्या मनामध्ये भावना ठेवायच्या आहे आणि आपण स्वामी सेवा करत राहायची आहे. योग्य वेळ आली की स्वामी आपल्याला नक्कीच देत असतात, इतकं देतात की आपल्याला स्वामींकडे काहीच मानण्याची गरजही पडत नाही. तर चला अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आजच्या दिवशी उपाय करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना शक्य असेल त्यांनी आवर्जून केंद्रामध्ये जा, स्वामींच्या मठामध्ये जा आणि स्वामींचा अखंड आशीर्वाद प्राप्त करून घ्या. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.